तर एवढा मोठा कांदा कशासाठी हा प्रश्न तुम्हालाच नक्कीच व्हिडिओ बघून पडणार आहे। त्यामुळे मग म्हटलं आत्ताच सांगते की कांद्याची भाजी करायची आपल्याला, अर्थातच कांद्याची चटणी। तर कोणाकोणाकडे किंवा कोणाकोणाला माहीत आहे की कांद्याची भाजी पण करतात, कारण मला लग्नानंतर माहीत पडलं की कांद्याची भाजी पण असते, कारण माहेरी कधी कांद्याची भाजी खाल्लीही नव्हती आणि केलीही नव्हती। त्यामुळे लग्नानंतर कळलं की कांद्याची भाजी पण होते। तर पहिले मला वाटतं की जेव्हा काय भाजीला नसायचं तेव्हा कांदा हा ऑप्शन असायचा भाजीसाठी, तर तीच पद्धत मी आज करते। आणि त्यासाठी बघा आता कडक तेल घेतलेलं आहे तापून, त्यामध्ये जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची। त्यानंतर त्यात ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कांदा, मीठ घालून मस्त हलवून झाकून ठेवायचं। थोडंसं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत, थोडा लाल येईपर्यंत, म्हणजे कांदा अर्धा शिजवून घ्यायचा असा। आणि त्यानंतर मग पुढे त्यात मसाले टाकायचे, ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता। मग मी ते लाल तिखट, कांदा, लसूण आणि घरचा मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, त्याच्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि वरून सगळं शिजवून परत वाफवून घ्यायचं। परत 5-10 मिनटं हे सगळं मिक्स करून वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर मग वरून कोथिंबीर घालायची। तर कोथिंबीर घातलेली क्लिप मी शूट केली नाही, त्यामुळे तुम्ही नक्कीच कोथिंबीर घाला, काही तसंच ठेवू नका बरं का। तर ही कारभाऱ्यांच्या आवडीची भाजी आहे। या भाजीचं आणि कारभाऱ्यांचं नातं वेगळंच आहे, पण मला आवडत नाहीत, मला नाही आवडत। आणि असं बरंचसं आहे की एखादी भाजी कारभाऱ्यांना आवडते ती मला नाही आवडत, असं मिसमॅच होत राहतं। तर ही कारभाऱ्यांसाठी केलेली भाजी आहे। आणि त्यानंतर बघा आता चपात्या कशा करायच्यात, म्हणजे चपाती कोणाची जास्त होत नाही किंवा कोणाची चपाती तुटते, गोल येत नाही, असा विषय होतो ना। तर त्यासाठी असं पीठ आधी मळायचं, आधी मळलेलं पीठ परत 10-15 मिनटं मुरवायचं आणि परत हो का हे असं तेल लावल्यासारखं तेल लावून मस्त 2-3 मिनटं चांगलं मळून घ्यायचं। मी एक सोबत गोळे करते, कारण मग पटपट चपाती लाटली जाते, कारण वरची बाजूच तर खालची लाटून होते। तर असं पीठ मळलं ना, मग तुम्ही चपाती कशी पण लाटा, पण चपाती छान येते आणि जास्त पीठ लावायची गरज पडत नाही। एकदा पीठ मुरलेलं असलं ना, एकसारखं लवचिक झालेलं किंवा त्याला बाइंडिंग छान आलेलं असेल ना, तर मग पीठ तुम्ही कसं पण लाटा, अजिबात वरून पिठी लावायची सुद्धा गरज लागत नाही आणि कशी पण चपाती केली तरी पण ती फुगते। तर त्यासाठी ही बेस्ट टिप आहे की तुम्ही पीठ अगोदर चांगलं मळा, जेणेकरून चपाती चांगली होते।